भरधाव टेम्पोने विद्यार्थ्यांना चिरडले। सोग्रसजवळ भयंकर अपघात, एक विद्यार्थी ठार तर 11 विद्यार्थी जखमी। मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस येथे शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास भीषण अपघात झाला। भरधाव छोटा हत्ती टेम्पोने गाडीची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोडक्याला जोरदार धडक दिली। यात अक्षय रमेश महाले या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून सोग्रस माळसा परिसरातील 11 विद्यार्थी व एक महिला गंभीर जखमी झाल्या। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत घटनेचा तीव्र निषेध केला। वारंवार प्रतिबंधात्मक होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती। या अपघातातील जखमींमध्ये लक्ष्मी शंकर गांगुर्डे, ओम शंकर अहोळा, वैष्णवी उर्फ समृद्धी सतीश पवार, रोहित साहेबराव पवार, शुभम ज्ञानेश्वर पवार, पायल शंकर गांगुर्डे, वर्षा निवृत्ती गोधडे, सविता शंकर गांगुर्डे, शुभम कैलास महाले, आदित्य शंकर गांगुर्डे, दीपक बाळू केदारे यांचा समावेश आहे। या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी तातडीने घटनास्थळी आणि जखमींवर उपचार सुरू असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये भेट देऊन त्यांची विचारपूस केली। त्यांनी प्रशासनाला आवश्यक ती सर्व मदत आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक आखेगावकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला। त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालून वाहतूक पुन्हा सुरळीत केली। दरम्यान घटनास्थळावरून प्रवास करत असलेले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ थांबत जखमींना रुग्णवाहिका व इतर वाहनांतून रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली। चांदवड उपजिल्हा रुग्णालयात गंभीर जखमींना प्राथमिक उपचार देऊन पिंपळगाव व चांदवड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। मराठी केसरी न्यूज चांदवड। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।